पोटाची चरबी ही वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अयोग्य आहार, बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि झोपेचा अभाव. आहारात काही चुकीचे पदार्थ घेतल्यामुळे चरबी हळूहळू पोटाभोवती साचू लागते. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तळलेले आणि तेलकट पदार्थ, जसं की वडापाव, भजी, समोसा, पकोडे, पराठे, चिप्स, फ्रेंच फ्राईज. हे पदार्थ घेतल्यामुळे चरबी वाढते. हे पदार्थ ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट्सने भरलेले असतात. हे फॅट शरीरात इन्सुलिन प्रतिकार निर्माण करतात, ज्यामुळे चरबी विशेषतः पोटावर जमा होते, पचन मंदावतं आणि वजन झपाट्याने वाढतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गोड पदार्थ आणि साखरेचे पदार्थ. हे पदार्थ टाळलेले खूप चांगले, जसं की केक, पेस्ट्री, चॉकलेट, मिठाई, आईस्क्रीम, साखरयुक्त पेये. यामुळेही आपली चरबी पोटावरची वाढते. साखर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजने भरलेली असते. जास्त फ्रुक्टोज यकृतात फॅटमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे व्हिसरल फॅट म्हणजेच पोटाभोवती साठणारी चरबी वाढते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स. हे का टाळावं? तर या पेयांमध्ये लपलेली साखर मोठ्या प्रमाणावरती असते. एका ग्लासमध्येच दिवसाची साखरेची मर्यादा पूर्ण होते. हे पेय भूक वाढवतात आणि शरीरातील पाणी गमावतात. तेव्हा हे पदार्थ न घेतलेले खूप चांगले. तसेच मैद्याचे पदार्थ जसे की पाव, नान, बिस्किट, पास्ता, पिझ्झा, बर्गर. हे पदार्थ का टाळावेत? तर मैदा फायबर रहित असतो, त्यामुळे तो पटकन पचतो आणि रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो. त्यामुळे शरीरात इन्सुलिन वाढतं आणि त्यामुळे पोटाभोवती चरबी साठते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दारू आणि बियर. हे का टाळावं? तर अल्कोहोल यकृतावर ताण आणतं आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया रोखतं. बियरमध्ये उच्च प्रमाणात कॅलरीज असतात, म्हणून बियर बेली म्हणतात त्याला. सहावं महत्त्वाचं म्हणजे जंक फूड आणि फास्ट फूड. यामध्ये बर्गर, पिझ्झा, नूडल्स येतात. यांना का टाळावं? तर हे पदार्थ सोडियम, साखर आणि ट्रान्स फॅटने भरलेले असतात. हे शरीरात सूज निर्माण करतात आणि याचा परिणाम म्हणजे मेटाबॉलिझम मंदावतो आणि चरबी आपल्या पोटाभोवती साचू लागते. सातवा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जास्त मीठ असलेले पदार्थ, जसं की पापड, फरसाण, नमकीन, चिप्स. हे का टाळावं? तर मिठामुळे शरीरात पाणी साठतं, त्यामुळे पोट फुगलेलं आणि सुजलेलं दिसतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कृत्रिम गोड पदार्थ. या पदार्थांनाही का टाळावं? हे पदार्थ डाएट कोल्ड ड्रिंक्स, साखर फ्री मिठाई असतात. हे पदार्थ टाळले खूप गरजेचं आहे. हे पदार्थ मेंदूला गोड चवीची सवय लावतात, पण शरीराला ऊर्जा देत नाहीत. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा वाढते आणि पोटाभोवती चरबी साठते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस्ड मांस आणि रेड मीट, सॉसेस, बेकन, कबाब. हे पदार्थ फॅट, मीठ आणि नायट्रेट जास्त असतात. हे फॅट थेट पोटाच्या भागात साठलं जातं. त्याचप्रमाणे जास्त कॉफी आणि चहा. जास्त प्रमाणात साखरयुक्त फळांचे रस. हे रस नैसर्गिक फळांमध्ये फायबर असते, पण रस काढल्यावर ते नाहीसे होतात. त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि चरबी साठू लागते. तिसरं महत्त्वाचं म्हणजे बेकरी पदार्थ, जसं की डोनट्स, कुकीज, मफिन. साखर, मैदा, बटर तिघे मिळून चरबी वाढवतात. जास्त चीज आणि बटर याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटमुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि पोटावर चरबी साठायला सुरुवात होते आणि याच्यामध्ये फॅटचं प्रमाण हे 99% असते. त्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये साठून राहतं. रात्री उशिरा खाणं. रात्री मेटाबॉलिझम मंद असतो, त्यामुळे खाल्लेले अन्न चरबीच्या रूपातच साठतं. महत्त्वाचं म्हणजे काय? जर पोटाची चरबी कमी ठेवायची असेल तर काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचं तंतोतंत पालन जर केलं तर नक्कीच चरबी तुमच्या पोटाभोवती साठून राहणार नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे घरगुती, ताजं, संतुलित आणि फायबरयुक्त अन्न घ्या. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला, योगासन करा किंवा प्राणायाम करा. पुरेशी झोप घ्या. तणाव टाळा. पाणी आणि हर्बल ड्रिंक्स जसे की जिरे पाणी, कोथिंबीर पाणी, लिंबू पाणी या पेयांचा
तुमच्या आहारामध्ये समावेश करा. म्हणजेच तुम्ही सकाळी उठल्यावर डिटॉक्स ड्रिंक म्हणून या पाण्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता, ज्यामुळे तुमची चरबी कमी व्हायलाही मदत होईल आणि तुमचं शरीरही सदृढ आणि निरोगी राहील.